इकडे मोहोळ नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या। मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आणि अवघ्या 22 वर्षांची सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षपदी आता विराजमान झालेत। लोकविकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिले। मोहोळमध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून अशा प्रकारे जल्लोष करण्यात आला। सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। खरं तर कमी वयाच्या नगराध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बाळस्ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू। या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही, कारण या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे। इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांनी लढाई केली, आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या, पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही। त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातल्या जनतेनं आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे।